धैर्यदास मंडळी बघा की आज मला उपवास आहे, एकादशी. आज मी नाही का भाकरीचा भात बनवते, खूप छान. आणि चला की मग आज बनवूया आपण. की मी पातेलं ठेवलंय, मस्त तेल टाकलंय आता गरम व्हायला. बघा की मग आता त्याच्यामध्ये थोडा जिरा सोडते मी. बघा की मग जिरा सोडते, थोडं मिरची सोडते. बघा की थोडे शेंगदाणे सोडते, थोडे कुटून घेतले होते मी, थोडे असे अर्धे अर्धे. मस्त लाल फ्राय होऊ देते. बघा की मग शेंगदाणे किती छान लाल झाले, मस्त असे काजू सारखे दिसते, खूप छान मस्त. इतके भारी लागन ते खायला खूप. आता मी पाणी सोडते त्याच्यात. किती छान दिसत आहे, एकदम मस्त लसणासारखे दिसत आहे. खूप भात सुंदर लागन, एकदम टेस्टी टेस्टी. मग मी वरून मीठ सोडते. मीठ भरपूर असलं तर चवच काही वेगळी लागते. बघा की मग मस्त बघरला कसं आहे, मस्त 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं. खूप पांढरी पांढरी दिसते. बघा की मग आता धुवून मग मस्त शिजायला टाकते तिला. बघा की मग आता मस्त बघरीचं भात टाकलं आहे मी. आता शिजू देते त्याला खूप 5 मिनटं. आता 5 ते 10 मिनटं लागतील त्याला आरामशीर. की आमचा भात तयार झालेला आहे बघरीचा. मग बघा की आता जेवायला बसतोय. आता की मग आता जेवायला बसतोय. बघा मग बघरीचा भात मस्त, त्यासोबत मिरच्या, त्यासोबत चिप्स आणि त्यासोबत छान पैकी दही. आता कसं लागन खायला, खूपच छान लागन. बघा की बघा की मग आता आम्ही फराळाचं करतोय मस्त पैकी. खूप छान झालं आमचं बघरीचं भात. दही सोबत तर खूपच सुंदर लागतोय खायला. खूपच छान झाला. आज सकाळपासून काही खाल्ला नव्हता, निरंकार उपवास होता. आता संध्याकाळच्या टायमाला थोडं खाते आमच्या मालकासोबत. मग बाय बाय मग.